या मुलीचा बर्थडे 2 दिवसात, सो आम्ही बर्थडेची शॉपिंग करायला. काही जणांचा पेपर डोसा आला असता. गुड परचेस. आणि मग माझा इयरबड मी विसरला. एक मोठा व्हिडिओ मिस झालेला आहे. सच अ पिंटरेस्टी फ्लॉवर. आयटम नंबर 3. We are dumb, I know. Hello guys, welcome back to my channel. I am here with a new video. आणि या मुलीचा बर्थडे आहे 2 दिवसात, सो आम्ही बर्थडेची शॉपिंग करायला चाललोय आता. आणि आता मी चाललोय बँड्राला. सो आय थॉट की मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाईन आणि मी तुम्हाला दाखवीन की आम्ही शॉपिंग कशी करतो. वी आर नॉट सो गुड ॲट बार्गेनिंग, बट वी विल स्टिल ट्राय अँड वी विल टेल यू ट्रिक्स ॲज वेल. जर आम्हाला समजलं तर, इफ वी फिगर इट आउट देन. बघू मी माझ्या माईकचा किती आवाज येतोय, बट ठीक आहे. सो येस, दॅट्स इट. बाय. बँड्रा स्टेशन आणि मग इकडून जाणार हिल रोडला. तुम्हाला दाखवते कलेक्शन. जरा थोडा आवाजाची गडबड आहे, तसं मला पोचल्यावरच दाखव. मी माईक आता मी माईक नाही, 2 मिनिटासाठी थोडी माईक अटॅच करू भाई, नंतर लागते मी ऐकायला. बाय बाय गाईच. आम्ही मगातपासून शोधत होतो. आम्ही पूर्ण ऑलमोस्ट एंडपर्यंत आलो आहे बँड्राच्या. आम्हाला कुठे खायला मिळालंच नाही. मग आम्हाला इकडे बालाजी, आय थिंक बालाजीच आहे, आम्ही इकडे खाणार आणि मग तुम्हाला खाऊन झाल्यावरती आम्ही दाखवतो की आम्ही काय शॉपिंग करणार आहे. दॅट्स इट. बाय. काही जणांचा पेपर डोसा आला, आता आम्ही खाणार. किती मोठा आहे भाई. काहीच तर the collection is good but it's quite summery. We finally got a cloth. इधर से लिया, बहुत ही मस्त है. Good purchase. We got it for 800. Yeah. आमची शॉपिंग झाली. मी अपुला खूप विचित्र वे मध्ये कॅप्चर केलंय. अरे हा येतच नाही. गाईज माझ्यासोबत आज पण सीन झाला. सकाळच्या मस्त उठून निघाली वगैरे. हा फुल एकदम स्मूथ चाललाय माझा दिवस. आणि मग मी रिक्षामध्ये बसली आणि मग माझा इयरबड मी विसरली आहे. आता मी इयरबडचा पूर्ण केस विसरली आहे. त्याच्यामध्ये एक इयरबड ठेवला होता, म्हणजे तो पूर्ण केस हरवली आहे माझ्याकडून आता रिक्षामध्ये. आणि भाई हा जो माझ्याकडे एक आहे हा कनेक्ट होतोय. आता मी त्याला डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट केला नव्हतोय. आणि मी ChatGPTला विचारलं. ChatGPT इज माय बेस्टी नाव. त्याला विचारलं की माझ्याकडे हा इयरबड आता हा कनेक्ट कसा होता, बिकॉज नाही झाला पाहिजे जर माझ्याकडे केस नाही आहे तर. यू वॉज लाईक जर तुझा कनेक्ट होता तर तुझ्याकडे आहे इयरबडची केस. आता मी पूर्ण बॅग मगातपासून ट्रेनमध्ये 4-5 वेळा, कॉलेजमध्ये 4-5 वेळा, अशी मी जवळपास 10-15 वेळा तिला शोधलंय आणि ती केस घंटा कुठे मला मिळत नाही आहे. आणि आता मला हे इयरबड आम्ही काय करू आता याचं. आणि मला पप्पा बोलले होते की हा लास्ट आहे. ठीक आहे, म्हणजे ही लास्ट इयरबड, याच्या पुढे तुला मी नसतो देत. कारण माझ्या आधी ऑलरेडी सॉर्ट ऑफ 3-4 इयरबड्स हरवलेत. इयरफोन्स तर मी काउंट पण नाही करू शकत जेवढे हरवलेत. सो आता मी एकदम विचित्र अवस्थेत अडकले. आय थॉट की मला मिळतील बॅगेमध्ये वगैरे, कारण मला ChatGPTने थोडा भरोसा दिला चालत, लाईक मला मिळतील. नाही मिळत आहेत मला, नाही मिळत आहेत मला. आणि आय एम थोडा अनकम्फर्टेबल इन शूटिंग, थोडा बाहेर. सो मी तुम्हाला बाहेर म्हटलं इथे क्लासमध्ये येऊन मी तुमच्याशी बोलते. मी तुम्हाला दाखवते बघ, डिस्कनेक्ट होतोय. मी डिस्कनेक्ट करून पण कनेक्ट केला तरीही कनेक्ट होतोय. पण मग ती कीस कुठे गेली भाई, मला कुठेच नाही मिळत. मी माझी किसे सगळं चेक करून झाली. एक दिवस असा स्मूथ गेला तर भेंडी माझी लाईफ कशी असले लागले आहेत ना. आता बघते जरा, मी थोडं फाइंड आउट करते. जर मला मिळाला, आता मी काय करणार माहिती आहे, रिक्षावाल्या काकांशी बोलणार निघताना की काका तुमच्या फ्रेंड सर्कलला विचारा माझा इयरबड कोणाच्या रिचार्ज राहिला होता का, आणि बघा जरा भेटतो का. आय होप. अरे यार, पण ते त्यांची युज्युअल रिक्षा असते ना, लाईक ते शेअरिंगवाला युज्युअल कम्युनिटी असते ना, ते पूर्ण कम्युनिटीला विचारणार आहे आता. आणि मला एवढं वाईट, मला ते काकांचा फेस पण आठवते. मला फक्त एवढं आठवते की त्यांनी गळ्यात इयरफोन्स घातले होते. सगळे काका करतात, एवढं कॉमन लक्षात आहे ना माझ्या. सो मी काय नाही करू शकत आता आपण, मी तुम्हाला इन फ्युचर, आता मी घरी जाताना तुम्हाला मी सांगते अपडेट. की तुम्हाला माहिती आहे मी 1 or 2 गेम पण खेळले, त्याच्यामध्ये मला असं समजलं की माझा इयरबड आहे, म्हणजे मला मिळणार. ठीक आहे, पण कुठे मिळणार, कधी मिळणार भाई. खेळ. सो येस, दॅट्स अपडेट. आय थॉट की मला, आणि भाई मी इंस्टाग्रामवरती पोल टाकला, त्याच्यावरती मग तुम्ही लोक बोलले की 50-50% भाई, असं याच्यासाठी पोल नसतो.
सो मी तुम्हाला सांगते. बाय. ऑफकोर्स व्हिडिओ संपलेला नाही आहे, व्हिडिओ चालू आहे. ॲज यू कॅन सी आय एम इन माय कॉलेज युनिफॉर्म, कारण मला हा एडिट करायला व्हिडिओ मिळतच नव्हता. नाही फायनली सॅट माझा आज प्रॅक्टिकल पेपरपासून सुरू झाले आहेत. सो आय थॉट की आता जर थोडासा वेळ आहे माझ्याकडे, सो आय थॉट मी एडिट करते व्हिडिओ. बट एडिट करताना मला हे रिअलाईज झालं आहे की आपला एक मोठा व्हिडिओ मिस झालेला आहे, जो की होता आम्ही जॉईसला गेलो होतो. ह्याच्या पुढे तुम्हाला दिसेल ते आम्ही जॉईसमध्ये काय काय केलं. जॉईस पिझ्झामध्ये आम्ही खाल्लं वगैरे. ओके, त्याच्या पुढे पण अजून खूप छान ब्लॉग आहे. बट आम्ही जॉईस पिझ्झाला थोडीशी बडबड जी गेली होती, इट वॉज लाईक 20 मिनिट्स का व्हिडिओ, आणि तो व्हिडिओ डिलीट झाला माझ्याकडून. कॉन्फिडन्सने प्रॉपर असं त्याची इंस्टाग्रामवरती येतात ना हॅक्स वगैरे, तसं तो मी हॅक एक ट्राय केला आणि त्या हॅकमुळे माझा एक मेजर व्हिडिओ डिलीट झाला. बाकीचे काही छोटे छोटे व्हिडिओ आहेत, बट तो एक मेजर व्हिडिओ डिलीट झालेला आहे. सो आय थॉट की त्यामध्ये मी जरा 1-2 गोष्टी इम्पॉर्टंट बोलली होती. 1-2 गोष्टी मी आय थिंक सो की त्या गोष्टी टाकल्या पाहिजे व्हिडिओमध्ये. सो आय एम हिअर. इफ यू वॉन्ट टू स्किप यू कॅन स्किप, जस्ट स्किप दिस पार्ट अँड यू कॅन मूव ऑन. मला बरंच होतं की हां, हे जे माझा इयरबड माझा लास्ट टाईम हरवला होता, जो माझा लास्ट क्लिपमध्ये आहे तो मला मिळाला. त्याची एक वेगळी स्टोरी आहे. मी ती स्टोरी सांगितली होती. मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगते आता, एवढं तर काय मला मेजर आठवत पण नाही आहे. बट सीन असा झाला होता की आम्ही गेलो होतो, म्हणजे मी निघाली होती रिक्षामधून आणि मी पुढे बसली होती रिक्षाच्या फोर्थ सीटवर. मागे 3 लोक बसतात आणि पुढे एक पासून बसत, तर मी बसली होती शेअरिंग रिक्षाला. आणि मला लास्ट टाईम जसं तुम्हाला मी सांगितलं असेल मे बी, की मला फक्त आठवत होतं की त्या काकांकडे व्हाईट कलरचे इयरफोन्स आहेत, विच इज सो जनरल इन्फॉर्मेशन. खूप लोकांकडे असतात व्हाईट कलरचे इयरफोन्स. तर मी जाताना ना सगळ्या रिक्षावाल्या काकांना बघत होती की कोणाकडे आहेत का, म्हणजे मला ॲटलिस्ट त्यांचा फेस वगैरे नोन असेल. पण कोणाकडेच नव्हते व्हाईट कलरचे इयरफोन्स. सगळ्यांकडे ब्लॅक कलरचे इयरबड्स किंवा मग ते हेड नेक बँड्स वगैरे असतात, ते सगळं होतं. आणि मला जे पाहिजे ते कुठेच नव्हतं. सो आय वॉज लाईक, मग आता मी काय करू. मग मी फुल होप्स वगैरे सोडून निघाली होती. आणि दिवशी माझ्या स्टेशनवरती एक ब्रिज बंद झाला. सो मला त्या ब्रिजवर जाण्यासाठी दुसऱ्या ब्रिजवर जायला मध्ये आमचं पहिलं म्हणजे जिथे स्टेशन आहे, जिथे रिक्षा लागतात ते आहे, आणि त्याच्या पुढे स्टेशन आहे, म्हणजे त्याच्या पुढे तो ब्रिज आहे. तर आय थॉट की मी तिकडे जाते. मग मी तिकडे जाताना ना रिक्षा स्टँडवरती एक काका होते आणि त्या काकांनी घातले होते व्हाईट कलरचे इयरफोन्स. सो माझा लास्ट होप होता की मी त्यांना विचारीन जाऊन. सो मी, आणि त्यांच्या हातमध्ये माणसं बसली होती, म्हणजे ते निघणार, आणि मी लेजिट पळत गेली. त्यांना विचारलं, काका तुमच्याकडे ब्लॅक कलरचे क्रोमाचे इयरफोन्स आहेत, इयरबड्स आहेत का, काल मी विसरली होती सकाळी. तर ही वॉज लाईक आहेत. आणि असं करून मला माझे इयरबड्स मिळाले. समजलं तुम्हाला, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आता मी रिक्षामध्ये पण इयरबड्स घालत नाही ना, ट्रेनमध्ये पण खूप असं मी आतमध्ये चढल्यावरती घालते, बिकॉज एकदा माझ्या असे ट्रेनमध्ये चढताना पण पडले होते, म्हणजे ट्रेनमध्ये पण हरवले आहेत. सो मच एक्सपिरियन्स, आय मीन. बट ठीक आहे, ते झालं. आज पण मेजर सीन झाले, पण आजचे सीन आपण सोडून देऊ, तो तर माझा डेलीचं झालं आहे आता. पण ठीक आहे, आजचं माझं प्रॅक्टिकल पण छान गेलं. सो आय थॉट की आपण चांगल्या मूडमध्ये आहोत, आपण छान एडिट करू. सो तोच एक पॉईंट मला होता की तुम्हाला सांगायचा होता. सो येस, दॅट्स इट. तुम्ही एन्जॉय करा जॉईसचा व्लॉग, पुढचा व्लॉग. पुढे आम्ही मजा केली आहे आणि एन्जॉय. दॅट्स इट. बाय. गाईस, पिझ्झा इज ऑल्सो हिअर. माझ्याकडे स्टोरेज नाही. बाय बाय. लॉस. एवढं करून काय फायदा सिद्धी. हा सॅड. बाय बाय. कोणता पर्यटन आम्ही कुठे पोहोचलो. बीचवर आलोय आम्ही आता, बिकॉज आमचं लवकर. आय लव्ह बस. ओ बाप्पा. बाय बाय. आम्ही आता खाऊन घेऊन मस्त आलेलो आहोत वसवा बीचला. आणि आता माझ्या जरा स्टोरेजचे जरा वांदे झालेत. तुम्हाला माहिती आहे 22 मिनिटं मी बोललोय मगाशी. आता मी ते शूट कट करून सी द व्यू. आणि हवा एवढी मस्त आहे ना की दीदीची केस पूर्ण हमी, आणि माझी केस तुम्हाला बघायची दिसत नाही. बॅक कॅमेरा पडला. येस पण पडला. माझे केस खूप अटकते, बिकॉज माझे केस खूप स्ट्रेट आहेत, त्यामुळे मी बांधलेत तेव्हा. ह्याची चटा लगेच होते. सो मला असं वाटतं की मी हे आहे रिपोर्टर, टीव्ही रिपोर्टर मध्ये आपलं ब्रेकिंग न्यूज आज खास बातम्या सिद्धी घाटी. आज आम्ही मस्तपैकी पिझ्झा खाल्ला आणि आम्ही एवढे हसलोय. खिमा पिझ्झा वॉज सो स्पायसी. नो की मला रडायला आलं. नो,
काय तिथं ना एक सीन झाला माहितीये का, मी तुला बोलली की त्या ग्लासने खेळू नको, ते तुझ्या ताटात पडणार. शिवाय नो इट विल नॉट फॉल, आणि तिच्या नेक्स्ट सेकंडला ते ताटात पडलंय. तिने तो सेंटेन्स कम्प्लीट पण नाही केला आणि ते पडलं. दॅट्स वाय वी आर बेस्ट फ्रेंड. माझी केस तो तुमच्या गो पक्क. गाईज हे बघा आम्ही फ्लावर मार्केट मध्ये फिरतोय आणि माझी चप्पल तुटायला आली. माझी पण खराब झाली. सच पेंट्रेस्टी फ्लॉवर आईच्या गावात. इथे ना पाऊस पडतोय. ते सगळं असं इकडे हे आहे. त्याला काय म्हणतात, संडे आम्ही मागवत. आम्ही काहीतरी नवीन ट्राय करतोय. आय विल टेल यू द रिव्ह्यू बाद में. आयटम नंबर 3. अरे आईस्क्रीम वॉफल आणि संडे. गाईस तुम्हाला माहिती आहे का आम्हाला ही बर्नी मिळाली. आम्हाला नव्हतं माहिती की आम्हाला बर्नी मिळते. वी आर डम, आय नो. आम्ही बेल्जियन चॉकलेट वॉफल सँडविच मागवला आहे. आणि त्याच्या आधी आम्ही मागवलं होतं बेरीज अँड ब्राउनी पॉपिंग बोबा संडे. आणि आम्ही मागवलं होतं पिंक आईस्क्रीम, टेंडर कोकोनट आणि ब्लूबेरी आणि ब्लॅक करंट. आणि ह्याच्यामध्ये पण ब्लॅक करंट आणि ब्लूबेरीचं मिक्सर येतं. त्याच्यावरती बोबा देतात. इफ यू लव्ह बेरी फ्लेवर देन दिस इज गुड. यू डोंट इट. तुम्ही हे ट्राय मे बी नको. संडेपेक्षा ना तुम्ही वॉफल ट्राय करू शकता. वॉफल्स आर रिअली गुड अँड द आईस्क्रीम फ्लेवर्स आर ऑल्सो गुड. आम्हाला अजून मिल्कशेक, आम्ही कॅरमलवाली मिल्क बबल टी ट्राय केले ना. आमचं कोल्ड कॉफी बाकी आहे, हॉट चॉकलेट बाकी आहे, पॉपिंग बोबा मॉकटेल बाकी आहे आणि मिल्कशेक बाकी आहे. म्हणजे आम्ही कसं ते असं बोलून खायला येतो ना, आम्ही ते कधी ट्रायच नाही केलं. नेक्स्ट टाईम आम्ही त्याचा कधी भेटू. बाय बाय. Guys, look at this. आता आम्ही आईस्क्रीम खाणार आणि आम्ही एंड करणार. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय द वे. हे आहे बरका देवी. मी लिहेन खाली. आणि हे जर भांडूप लाईक तिथे हे बसतो ना स्मोकी वाईट कोकण, ते थोडी माहिती आहे कोणाला. कोकण महोत्सवच्या समोर या.